वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार आणि या सखोल विश्लेषणाचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. हो, आणि आजचा विषय खरोखरच खूप कुतूहल निर्माण करणारा आहे. नक्कीच. तर ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. आज आपण आरबीएल बँकेच्या म्हणजेच आरबीएल बँकेच्या चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांचे विश्लेषण करणार आहोत. आणि तेही कोणत्याही क्लिष्ट आर्थिक शब्दांशिवाय अगदी साध्या भाषेत. अगदी बरोबर. कारण माझ्यासमोर जी आकडेवारी आहे ना, ती पाहून मला तरी मोठा प्रश्न पडलाय. एखाद्या कंपनीचा मुख्य व्यवसाय जेमतेम 60% वाढतो, पण त्यांचा नफा मात्र चक्क 234% उसळी मारतो. हे कसं शक्य आहे? बँकिंग क्षेत्रातील निकाल वाचणे हे अनेकदा एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखे असते. डिटेक्टिव्ह कथा म्हणजे कसं? म्हणजे बघा, वरवर दिसणारे आकडे एक गोष्ट सांगत असतात, पण जेव्हा तुम्ही त्या आकड्यांच्या मुळाशी जाता ना, तेव्हा तुम्हाला बँकेच्या बदलत्या धोरणाचे एक पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळते. बर. आरबीएल बँकेच्या बाबतीत हा 60% विरुद्ध 234% असा जो विरोधाभास आहे, तो खरोखरच अभ्यासावा असा आहे. केवळ आकडे नाहीत, तर ही त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. हो ना. आपण थेट या लक्षवेधी आकड्यांपासूनच सुरुवात करूया. बँकेचा महसूल किंवा ज्याला आपण मुख्य व्याज उत्पन्न म्हणतो, तो 3,720 कोटी रुपयांवर गेलाय. बरोबर. ही वाढ वार्षिक तुलनेत फक्त 60% आहे. पण दुसरीकडे निव्वळ नफा 230 कोटी रुपयांवर पोचलाय, जो चक्क 234% जास्त आहे. हो, आणि हे आकडे खूप काही सांगून जातात. म्हणजे मला एक मोठी शंका येते इथे. जर बँकेने दिलेली नवीन कर्जे आणि त्यातून येणारे व्याज केवळ 60% वाढत असेल, तर त्यांचा नफा असा अचानक तिप्पट कस काय होऊ शकतो? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. ही आकडेवारी कुठेतरी दिशाभूल करणारी किंवा एखादी अकाउंटिंग ट्रिक तर नाहीये ना? यातली सर्वात वेधक गोष्ट ही आकडेवारी दिशाभूल करणारी नाहीये, पण ती पूर्ण सत्यही सांगत नाहीये. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हे बरोबर आहे? होय. तुम्ही जे म्हणालात की ही अकाउंटिंग ट्रिक आहे का, तर तसं नाहीये. पण याचा संबंध बँकेच्या मुख्य व्यवसायाच्या वाढीशी नसून भूतकाळातील चुका सुधारण्याशी आहे. अच्छा. नफा इतका वाढण्याचं मुख्य कारण आहे लोअर प्रोव्हिजनिंग, म्हणजे बुडीत कर्जांसाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदींमध्ये झालेली मोठी घट. एक सेकंड. हे प्रोव्हिजनिंग किंवा तरतूद म्हणजे नक्की काय असते? ते काम कसं करतं? बघा, रिझर्व्ह बँकेचा एक अतिशय कडक नियम आहे. जेव्हा कोणतीही बँक ग्राहकाला कर्ज देते, तेव्हा ते कर्ज परत न येण्याचं म्हणजेच बुडण्याचा धोका नेहमीच असतो. हो, ते तर आहेच. मग बँक हा धोका गृहीत धरून स्वतःच्या नफ्यातून काही ठराविक रक्कम बाजूला काढून एका वेगळ्या खात्यात ठेवते. याला आपण आपत्कालीन निधी किंवा प्रोव्हिजन म्हणू शकतो. म्हणजे संकट काळासाठीची बचत. अगदी बरोबर. जर एखादे कर्ज खरोखरच बुडाले, तर बँक या बाजूला काढलेल्या निधीतून ते नुकसान भरून काढते. आता गंमत बघा, जर बँकेची जुनी कर्जे खराब होत असतील, तर त्यांना जास्त रक्कम या निधीत टाकावी लागते, ज्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष नफा कमी होतो नाही का? अगदी अचूक. पण आरबीएल बँकेच्या या तिमाहीत काय झाले? त्यांनी त्यांच्या जुन्या कर्जांची वसुली अत्यंत प्रभावीपणे केली. ओहो. त्यांची मालमत्तेची गुणवत्ता इतकी सुधारली की त्यांना नवीन तरतुदींसाठी खूपच कमी रक्कम बाजूला काढावी लागली. म्हणजे जो पैसा आधी बुडीत कर्जाच्या भीतीने आपत्कालीन निधीत लॉक करून ठेवावा लागत होता, त्याची आता गरज उरली नाही. हो, आणि त्यामुळे तो मोकळा झालेला पैसा थेट बँकेच्या नफ्यात जोडला गेला. हे एखाद्या व्यक्तीला अचानक खूप मोठा बोनस मिळण्यासारखे आहे, पण तो बोनस त्याच्या उत्तम कामामुळे नाही, तर त्याला त्याचे जुने कर्ज फेडावे न लागल्यामुळे वाचलेली ती रक्कम आहे. अगदी चपखल उदाहरण दिलत तुम्ही. पण थांबा, इथेच मला मुख्य अडचण वाटते. जर नफा फक्त जुनी कर्ज न बुडाल्यामुळे वाढलाय, तर ही वाढ शाश्वत कशी असू शकते? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे उद्या जर बँकेकडे स्वच्छ करण्यासाठी जुनी कर्जच उरली नाहीत, तर हा फुगलेला नफा अचानक गायब होईल. बरोबर. म्हणजे हा नफा बँकेने बाजारात उतरून नवीन व्यवसाय मिळवून कमवलेला नक्कीच नाहीये. तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. हा नफा बँकेच्या कोर ग्रोथचा किंवा मूळ व्यवसायातील वाढीचा परिणाम नाहीये.
त्यांनी आपली जुनी पाटी स्वच्छ केली आहे, त्यामुळे एका तिमाहीत नफा वाढलेला दिसतोय आणि म्हणूनच केवळ एका तिमाहीच्या नफ्यावरून हुरळून जाण्यात अर्थ नाही. हो, कारण ही प्रोव्हिजन रिव्हर्सलची जादूची कांडी एकदाच चालते, वारंवार नाही. नक्कीच. म्हणूनच बँकेचा मूळ व्यवसाय खरोखरच वाढत आहे का हे पाहणे इथून पुढे अत्यंत निर्णायक ठरते. मग आपण त्यांच्या मूळ व्यवसायाच्या वाढीकडे वळूया, कारण जर नफ्यातील मोठी वाढ केवळ तरतुदी कमी केल्यामुळे असेल तर मूळ व्यवसाय खरंच वाढतोय का? तिथे चित्र सकारात्मक आणि आश्वासक आहे खरं तर. कसं काय? आकडे काय सांगतात? बँकेचा एकूण व्यवसाय 24% वाढून तब्बल 2.53 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. अरे वा, ही तर चांगली वाढ आहे. बँकिंगचा मूळ गाभा 2 गोष्टींवर चालतो: ठेवी गोळा करणे आणि कर्जे देणे. आरबीएल बँकेच्या ठेवी 25% वाढल्या आहेत आणि कर्जे 23% वाढली आहेत. म्हणजे बँक फक्त भूतकाळ साफ करण्यावर समाधान मानून बसलेली नाहीये? नाही, अजिबात नाही. ते वर्तमान काळात आपली ताकदी वेगाने वाढवत आहेत. ठेवी 25% वाढणे हे सध्याच्या काळात खूप मोठं यश मानलं पाहिजे, कारण आपण पाहतोय सध्या बाजारात पैशांची मोठी चणचण आहे. हो, सध्या संपूर्ण बँकिंग क्षेत्रात एक युद्ध सुरू आहे. वॉर फॉर डिपॉझिट्स. लोक बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये जास्त पैसे गुंतवत आहेत ना? अगदी तेच. भारतातील सर्वच बँका सध्या लिक्विडिटीच्या संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण वातावरणात आरबीएल बँकेने ठेवींमध्ये 25% वाढ मिळवणं हे खूप मोठं यश आहे. नक्कीच. आता आपण कर्जांच्या वितरणाकडे येऊया. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो, कर्जांकडे खूपच बोलके आहेत. माहितीनुसार बँकेची एकूण किरकोळ कर्जे किंवा रिटेल लोन्स 20% वाढली आहेत. पण यातला एक आकडा मला खूप आश्चर्यचकित करून गेला. कोणता आकडा? त्यांची सुरक्षित किरकोळ कर्जे किंवा सिक्युअर्ड रिटेल लोन्स तब्बल 36% वाढली आहेत. हा खूप मोठा धोरणात्मक बदल आहे. सुरक्षित कर्जे म्हणजे गृहकर्जे किंवा मालमत्तेवरील कर्जे. दुसरीकडे त्यांच्या असुरक्षित कर्जांची गती त्यांनी स्पष्टपणे कमी केली आहे. बरोबर. म्हणजे बँक आता जोखीम घेण्याऐवजी अत्यंत सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न करत आहे का? एखाद्या साहसी तरुणासारखी वागण्याऐवजी फिक्स डिपॉझिट करणाऱ्या आजोबांसारखी वागायला लागली बँक. हे उदाहरण खूप छान आहे. आणि जर आपण याचा मोठा चित्राशी संबंध जोडला तर हा बँकेच्या धोरणातील एक जाणीवपूर्वक केलेला बदल आहे. म्हणजे अस्तित्वासाठी आवश्यक असलेला बदल? होय. जर आपण आरबीएल बँकेचा इतिहास पाहिला तर पूर्वी ही बँक क्रेडिट कार्ड्स आणि वैयक्तिक कर्जे अशा असुरक्षित कर्जांवर खूप जास्त अवलंबून होती. जिथे जोखीम खूप असते पण व्याजही जास्त मिळतात. अगदी बरोबर. असुरक्षित कर्जांचे गणित खूप सोपे आणि तितकेच धोकादायक असते. तिथे बँकांना 15 ते 20% व्याज मिळते. त्यामुळे नफ्याचे आकडे मोठे दिसतात. पण तिथे तारण काहीच नसते. ना घर ना जमीन. जर एखादे मोठे आर्थिक संकट आले, जसे की कोविडच्या काळात आले होते, तेव्हा माणूस सर्वात आधी त्याचे क्रेडिट कार्डचे बिल भरणं थांबवतो. बरोबर. आणि आरबीएल बँकेने भूतकाळात याचा मोठा फटका सहन केला आहे. शिवाय रिझर्व्ह बँकेने नुकताच सर्व बँकांना असुरक्षित कर्जे वाटण्याबाबत कडक इशाराही दिला आहे. म्हणून बँकेने आता नियंत्रित जोखीम घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर हो, त्यांनी आपला मोर्चा सुरक्षित कर्जांकडे वळवला आहे. जेव्हा बँक घर घेण्यासाठी कर्ज देते तेव्हा त्यात जोखीम नगण्य असते. ग्राहकाने हप्ते थकवले तरी बँकेकडे ती मालमत्ता असते, जे विकून बँक आपले पैसे वसूल करू शकते. अगदी तेच. सुरक्षित कर्जांमध्ये 36% वाढ हे दर्शवते की व्यवस्थापनाला आता झटपट नफ्याची घाई नाहीये. त्यांना स्थिरता हवीये. घाऊक आणि किरकोळ कर्जांमधील हा समतोल बँकेला स्थिरता देतो. हे खूपच लॉजिकल आहे. आणि घाऊक बँकिंगमध्येही म्हणजे होलसेल बँकिंगमध्ये कमी स्लिपेजेस दिसत आहेत. हो, म्हणजे नवीन कर्ज खराब होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. सुरक्षित खेळल्यामुळे बँकेच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे हे आपल्याला त्यांच्या मालमत्तेचा दर्जावरून स्पष्टपणे दिसतंय. मालमत्तेचा दर्जा किंवा ॲसेट क्वालिटी हा कोणत्याही बँकेचा आत्मा असतो. आणि इथले आकडे खरंच प्रभावी आहेत. बँकेचा ग्रॉस एनपीए सुधारून 1.45% आला आहे आणि नेट एनपीए अत्यंत कमी म्हणजे 0.39% आला आहे. हे खूपच उत्तम आकडे आहेत. म्हणजे बँकेचा क्रेडिट कॉस्ट केवळ 65 बेसिस पॉइंट्स इतका कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर बँक आपले घर अत्यंत स्वच्छ ठेवत आहे. हो, बँक आपले बुडीत कर्ज साफ करत आहे. 41% आले आहे. भांडवली प्रमाणही थोडे कमी झाले आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मला वाटतं हे एका साध्या उदाहरणाने सांगता येईल. समजा एक दुकानदार आहे. तो माल तर खूप विकतोय. त्याची उधारीही कमी झालीये कारण तो ओळखीच्या लोकांनाच माल देतोय.
पण प्रत्येक वस्तूमागे त्याला मिळणारा नफा मात्र थोडा कमी झालाय. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. आणि सध्याच्या बँकिंग क्षेत्रात मार्जिनवर दबाव येणे हे एक सामान्य बाब झाली आहे. कसं काय? आपण मगाशी जे ठेवी मिळवण्याच्या युद्धाबद्दल बोललो त्याचा थेट परिणाम या मार्जिनवर होतो. बँकेला नवीन ठेवी मिळवण्यासाठी एफडीवर जास्त व्याज द्यावे लागत आहे. म्हणजे बँकेचा पैसा उभा करण्याचा खर्च वाढला. आणि दुसरीकडे ते असुरक्षित क्रेडिट कार्ड्स कमी करून सुरक्षित गृहकर्जे वाटत आहेत, ज्यावर जास्त व्याजदर आकारता येत नाही. म्हणजे एका बाजूला ठेवींवर जास्त व्याज द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला कर्जावर कमी व्याज मिळवायचे. बरोबर. यामुळे बँकेच्या नफ्याच्या मार्जिनवर दोन्ही बाजूनी कात्री लागते. मग त्यांनी मालमत्तेचा दर्जा सुधारून ती पोकळी कशी भरून काढली? इथेच लोअर प्रोव्हिजनिंग कामी आले. मार्जिनमधून जो पैसा कमी झाला ती तूट त्यांनी बुडीत कर्जांचा खर्च कमी करून भरून काढली. हे एक उत्तम संतुलन आहे. पण मार्जिनवरील दबाव हाताळण्यासाठी बँकेला आपला विस्तार आणि कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि म्हणूनच बँकेची डिजिटल प्रगती आणि भविष्यातील रणनीती महत्त्वाची ठरते. सूत्रांनुसार बँकेची डिजिटल ताकद खूप वेगाने वाढत आहे. हो. यूपीआय कार्ड्स आणि एपीआय वापरामध्ये त्यांनी भक्कम वाढ नोंदवली आहे. 15 दशलक्षहून अधिक ग्राहक आणि 600हून अधिक शाखांचा विस्तार त्यांनी केला आहे. पण मला इथे एक नवल वाटतं. एका बाजूला डिजिटल प्रगती आणि दुसरीकडे 600 नवीन भौतिक शाखा. हे जे फिजिटल म्हणजे भौतिक आणि डिजिटल संयोजन आहे ते खरोखरच इतकं गरजेचं आहे का? भविष्यासाठी हा पाया पुरेसा भक्कम आहे का? फिजिटल अप्रोच सध्याच्या काळात अत्यंत गरजेचा आहे. बघा, डिजिटल मार्ग स्वस्तात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी उत्तम आहेत. यूपीआयवरून लगेच काम होतं. हो, पण जेव्हा 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घ्यायचे असते तेव्हा ग्राहकाला त्याच्या घराजवळ बँकेची फिजिकल शाखा हवी असते. हा विश्वासाचा व्यवसाय आहे. बरोबर. सुरक्षित कर्जांचे वितरण केवळ ॲपवरून होऊ शकत नाही. त्यासाठी वकिलांकडून मालमत्तेची तपासणी करावी लागते. अगदी तेच. म्हणूनच त्यांना ॲपसोबतच भौतिक शाखांचीही गरज आहे. मग शेअर बाजारावरील परिणामाबद्दल काय सांगाल? अल्पावधीसाठी शेअर बाजाराला हा निकाल नक्कीच आवडेल. पण दीर्घकालीन यश हे मालमत्तेचा दर्जा आणि मार्जिन टिकवून ठेवण्यावर अवलंबून असेल. जोपर्यंत बँक ॲसेट क्वालिटी उत्तम राखेल तोपर्यंत वाटचाल सकारात्मक राहील. म्हणूनच अंतिम निकाल स्ट्रॉंग असा देण्यात आला आहे. होय. तर आपण या संपूर्ण चर्चेचा एक वेगवान धांडोळा घेऊया. 234% मोठा नफा, सुरक्षित कर्जांकडे वळलेला मोर्चा, बुडीत कर्जांमधील लक्षणीय घट आपण पाहिली. आणि नफ्याच्या मार्जिनमधील किरकोळ घसरणीची चिंताही आपण समजून घेतली. हो, पण चर्चा संपवताना एक नवीन आणि प्रक्षोभक विचार मला इथे मांडावासा वाटतो. नक्कीच. जर एखाद्या बँकेच्या नफ्यातील प्रचंड वाढ ही नवीन व्यवसाय मिळवण्यापेक्षा जुन्या चुका न करण्यावर आणि केवळ बुडीत कर्जे कमी करण्यावर जास्त अवलंबून असेल, तर दीर्घकाळात केवळ बचाव करून बँक स्पर्धेत टिकून राहू शकेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे. की त्यांना आक्रमकपणे नवीन मार्जिन शोधावेच लागतील? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.